नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं करंट अफेअर्सच्या नवीन एका व्हिडिओमध्ये। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत अग्नि 4 बॅलिस्टिक क्षेपणास्त्राचे यशस्वी प्रक्षेपण। तर मित्रांनो, त्याचबरोबर भारताकडे असलेले क्षेपणास्त्रे किती आहेत व कोणकोणती आहेत ते सुद्धा या व्हिडिओमध्ये आपण कव्हर करणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। या ठिकाणी मित्रांनो, भारताने चांदीपूर येथील एकात्मिक चाचणी रेंजवरून अग्नि 4 बॅलिस्टिक क्षेपणास्त्राचे यशस्वी प्रक्षेपण केले। कुठे? चांदीपूर येथे कोणते? अग्नि 4 बॅलिस्टिक क्षेपणास्त्राचे प्रक्षेपण केले। तर मित्रांनो, महत्त्वपूर्ण माहिती पहा या ठिकाणी। दुसरा पॉईंट आहे अग्नि 4 हे काय? जमिनीवर मारा करणारे आहे। हे पाहू शकता, हे अग्नि 4 क्षेपणास्त्र आहे। तर हे क्षेपणास्त्र काय? जमिनीवर मारा करणारे आहे। कोणते? अग्नि 4। त्याचबरोबर आण्विक क्षेपणास्त्र वाहण्यात सक्षम आहे। आण्विक म्हणजे ॲटॉमिक जे क्षेपणास्त्र असतात ते क्षेपणास्त्र वाहण्यास सक्षम आहे। त्याचबरोबर रोड मोबाईल लॉन्चर ने लॉन्च करता येते। आणि त्याचबरोबर हे जे क्षेपणास्त्र आहे मित्रांनो, अग्नि मिसाईल DRDO व भारत डायनामिक्स यांनी बनवले आहे। तर याचे वजन किती आहे? तर वजन आहे 1700 किलोग्रॅम। तर इतके याचे वजन आहे। आणि मित्रांनो, 7वा पॉईंट पाहू शकता, अग्नि क्षेपणास्त्राचे जनक जे होते मित्रांनो, अग्नि क्षेपणास्त्राचे जनक कोण होते? राम नारायण अग्रवाल यांचे हे होते आणि यांचे नुकतेच काय निधन झालेले आहे, लक्षात ठेवा। तर मित्रांनो, मगाशी आपण अग्नि 4 बॅलिस्टिक क्षेपणास्त्राचे यशस्वी प्रक्षेपण पाहिले व त्याबद्दलची थोडक्यात माहिती पाहिलेली आहे। तर आता पाहूयात या ठिकाणी मित्रांनो, अग्निची जी सिरीज आहे, अग्नि क्षेपणास्त्राची जी सिरीज आहे ते सिरीज व त्याची श्रेणी आणि पल्ला हे आपण पाहणार आहोत। तर पहा या ठिकाणी अग्नि 1 आहे, त्याची 700 ते 800 किलोमीटर इतका पल्ला आहे अग्नि 1चा। आणि अग्नि 2चा पाहू शकता 2000 किलोमीटरपेक्षा जास्त आहे पल्ला अग्नि 2चा। आणि अग्नि 3चा पाहू शकता 2500 2500 किलोमीटरपेक्षा अधिकचा पल्ला आहे मित्रांनो। या ठिकाणी 2500 ते त्यापेक्षा जास्त असं दिलेले आहे। आणि अग्नि 4चं किती आहे मित्रांनो? 3500 किलोमीटरपेक्षा जास्त पल्ला आहे। आणि अग्नि 5चा 5000 किलोमीटरपेक्षा जास्त। तर मित्रांनो, हे जे क्षेपणास्त्र आहे मित्रांनो, या ठिकाणी आंतरखंडीय क्षेपणास्त्र आहे। कोणते? आंतरखंडीय, इंटरकॉन्टिनेंटल बॅलिस्टिक मिसाईल, लक्षात ठेवा। तर मित्रांनो, ही होती आपल्या भारतातील काही क्षेपणास्त्र। तर मित्रांनो, हे आपल्या क्षेपणास्त्रावर आधारित आपल्याला परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जाऊ शकतात। तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रांना आपल्या शेअर करा, जेणेकरून आपल्या भारतातील क्षेपणास्त्राची माहिती आपल्या मित्रांना माहिती व्हावी, यासाठी आपल्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा। आणि आपल्या चॅनलला अशाच व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। आणि या व्हिडिओला एक लाईक जाता जाता नक्की करा। भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय महाराष्ट्र।